अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघता बघता पारायणाचे 5 दिवस झाले. आज पारायणाचा 6वा दिवस. जणू काही एक सवयच होऊन गेली आहे मनाला आणि त्याचबरोबर शरीराला सुद्धा. होय, असं मी का म्हणते, कारण मोबाईलचा अलार्म न वाजता सकाळी 3 वाजता जाग येणं आणि पहाटे 3 ते 7 हा वेळ फक्त आपल्या देवाच्या नामस्मरणात घालवणं ही एक मनाला आणि शरीराला सवय झाली होती. गुरुचरित्राच्या पारायणाच्या 6व्या दिवशी खूप असा सुंदर मला अनुभव आलेला आहे. साक्षात दत्तगुरूंनी माझ्याकडून अन्नदानाचं पुण्य घडवून आणलेलं आहे. मी असं का म्हणते, तर व्हिडिओ संपूर्ण पहा, मग तुम्हाला नक्कीच समजेल. आणि गुरुचरित्र पारायणामध्ये असे छान छान अनुभव येत आहेत ना, की असं वाटतंय की माझी भक्ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचते. तसं तर साधना भक्ती मार्गांमध्ये आलेले दैवी अनुभव सांगू नये, पण अनुभव सांगायचे कारण असे की आपल्यामुळे दुसऱ्याच्या मनात गुरुभक्तीचा अंकुर फुटून विश्वास दृढ होईल व ती व्यक्ती सुद्धा भक्ती मार्गाकडे वळेल, ही हेच हेतू होता. गुरुसेवेशिवाय कृपा होणे नाही. गुरुसेवेसाठी दृढ निष्ठा हवी, साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्यांचे कल्याणच होईल. सप्ताह पारायणाच्या 6व्या दिवशी 39व्या अध्यायापासून 43व्या अध्यायापर्यंत आपल्याला अध्याय वाचायचे असतात. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीच माझी सकाळ स्वामींच्या तारक मंत्रापासून आणि स्वामींच्या सेवेपासूनच होते. आता या 6व्या दिवशी 39व्या अध्यायापासून 43व्या अध्यायापर्यंत आपल्याला अध्याय वाचायचे असतात. 39व्या अध्यायामध्ये अश्वस्थ महात्मा व 60 वर्षाच्या वरील वृद्धेस कशी संधान प्राप्त झाली याबद्दल सांगितलेले आहे. या 39व्या अध्यायाच्या नित्य पठणाने गुरुकृपा होऊन जीवनातील अडचणी दूर होतात व योग्य मार्ग मिळतो. गुरुचरित्र ग्रंथाच्या 40व्या अध्यायामध्ये गुरुकृपेने नरहरीचा कुष्ठरोग कसा बरा होतो याबद्दल सांगितलेलं आहे. आणि 40व्या अध्यायाच्या नित्य पठणाने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर शुद्ध होते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 41व्या अध्यायात सायनदेवांची गुरुसेवा याबद्दल सांगितलेलं आहे. आणि या अध्यायाच्या नित्य पठणाने गुरुकृपा होऊन शांती मिळते आणि मोक्ष प्राप्ती मिळते. गुरुचरित्राच्या 43व्या अध्यायात श्री गुरूंनी सायनदेवाला कशी काशी यात्रा घडवली याबद्दल सांगितलेलं आहे. आणि या 42व्या अध्यायाच्या नित्यपठणाने विद्या व फलाची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या 43व्या अध्यायात अनंत व्रतकथा सांगितलेल्या आहे. या 43व्या अध्यायाच्या नित्यपठणाने गर्व नाहीसा होऊन ऐश्वर्य प्राप्ती होते. या दिवसांमध्ये, या गुरुचरित्र पारायणाच्या दिवसांमध्ये माझ्याकडून तुम्ही संक्षिप्त रूपाने का होईना गुरुचरित्र पारायणाच्या कथा ऐकलात, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा कथा आहेत, कारण मीच वाचताना मंत्रमुग्ध होत होते. ज्यांनी ज्यांनी हे गुरुचरित्र पारायण केलं असेल त्यांना तर माहितीच असेल की या कथा अगदी मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. जर तुम्ही गुरुचरित्र पारायण अजूनही केले नसाल तर नक्की करा. आणि मला एका गोष्टीची खंत होती की मी आतापर्यंत गुरुचरित्र पारायण का केलं नाही. खूप सुंदर सुंदर अनुभव येतात. खरंच दत्त महाराज परीक्षा घेतात आणि स्वतःचं अस्तित्व सुद्धा आपल्याला जाणवून देतात की मी आहे, तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचते. आणि माझ्या या सेवा होईपर्यंत मॅडम आमच्या उठतात आणि असं सर्वजण उठल्याच घेऊन बसलेली असते. खूप छान वाटतं या पारायण काळामध्ये. आणि माझ्या अनिल सुद्धा अजिबात मला त्रास दिला नाही. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आत्ता आलेला व्हिडिओ करते, त्याचं कारण म्हणजे मी गेले होते मार्केटमध्ये आणि उद्या आहे पारायणाचा शेवटचा दिवस. तर असं म्हणतात की यथाशक्ती दान करायचं. तर अचानक एक मुलगा आला आणि त्याने माझ्याकडे तांदूळ आणि तेलाची बॉटल मागितली. मला पण एवढं काही डोक्यात नाही आलं, तर अन्वीचे बाबा सोबत होते आणि मग त्यांनीच मला आठवण करून दिली की उद्या पारायणाचा शेवटचा दिवस आहे. काय माहीत दत्तगुरू कदाचित तुझी परीक्षा घेत असतील. खरंच एवढा सुंदर अनुभव आला आहे ना, खूप खूप छान वाटलं. मला जर एका पारायणामध्ये एवढे छान छान अनुभव येत असतील तर नक्की पारायण करायला हरकत नाही. भेटूया गुरुचरित्राच्या पुढच्या दिवसाला. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.